आई तुम्ही मी नाही आहे तुमची लेक. चंद्रकांत साहेब, बाप म्हणून तुम्ही तरी हे वाण स्वीकारावं असं मला वाटतं. बाकी तुमची इच्छा. झालं तुमचं? चला निघा. चला निघा. चला या चला निघा. तुळशी आई, जगन्नाथजींनी इतक्या कमी वेळात खूप जास्त प्रेम दिलंय मला. मला ही सावलीसारखी एक गोड मुलगी होती. तिला जाऊन काही वर्ष झाली आता. सावलीच्या रूपाने आम्हाला पुन्हा तीच भेटली की काय असं वाटतंय. त्यांच्या मुलीसोबत जे काय झालं ते वाईट झालं, पण त्यांनी माझ्यात त्यांची मुलगी बघितली. त्यांनी कायम माझ्या आयुष्याचा आणि माझ्या भल्याचा विचार केला. मला माझ्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं. ते स्वप्न सावलीच्या रूपात पूर्ण होत आहे. माझं लग्न इतक्या चांगल्या आणि मोठ्या घरात लावून दिलं, भले ते कोणत्याही परिस्थितीत का असेना. त्यांचे मार्ग चुकले, पण त्यांनी कायम माझ्या भल्याचा विचार केला. तुला मेंदळे कुटुंबात पाठवून घर उद्ध्वस्त करण्याचा विचार सोडून देऊन आणि फक्त एक विचार मनात राहिला, तो म्हणजे तुझं आयुष्य कसं मार्गी लागेल. जा जाऊन कानाखाली मारसा. आणि अशा माणसावर मी हात उचलू शकते का? नाही, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसावर हात उचलण्याचा विचार पण करू शकत नाही. बस झालं. लेकीचा नवरा म्हणून तुझा मान ठेवतोय, बस. तुम्ही माझा मान ठेवता विसरलात वाटतं तुम्ही. मला मारण्याचा जेव्हा तुम्ही प्लॅन केला तेव्हा विसरलात का की तुमच्या लेकीचा नवरा आहे मी. बापाचं काय काळी जळतंय ना, तुला नाही कळायचं. त्यासाठी बाप व्हावं लागतं. उद्या कदाचित होशील बाप, तेव्हा येईल लक्षात, किंवा येणारही नाही. येऊन जाऊन तुम्ही मेंदळे. आयुष्यभरासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जगातला कुठलाच बाप आपल्या लेकीचं कुंकू पुसू शकत नाही, तिचं आयुष्य बेरंग करू शकत नाही. तुमच्यासाठी मी कसाही असलो ना, तरी माझ्या लेकीच्या सुखाच्या आड मी कधी येणार नाही. मी आजवर कधी कोणावर सूड उगवलेला नाही. आजपर्यंत जे व्रतवैकल्य सांगितले सगळी माझ्या विद्येच्या अधीन राहून सांगितले, आणि त्याचंच फळ म्हणून तुमच्या घरात 52 कशी सोनं आलंय, ती म्हणजे माझी लेक सावली. हे विसरू नका. त्या दिवशी बोललो असतो, त्या लेकीने बोलू दिलं नाही. नका बोलू तुम्ही, कारण मला विश्वास नाही आहे तुमच्यावर. सावलीबद्दल बोललो ते खोटं आहे का? खोटं आहे का? का गेलं होतंस तिच्या घरी? तिचं खरं खोटं जाणून घ्यायला ना. मी तुला काय म्हटलं होतं, माझ्या लेकीच्या विरोधात ती खोटी आहे असा एक जरी पुरावा तुला मिळाला ना, तर अख्ख्या मेंदळे कुटुंबासमोर मी नाक घासेन. सापडला पुरावा? अहो, आमच्या नजरेसमोर लहानाची मोठी झाली पोरगी. अशी पोरगी शोधून सापडणार नाही कुठं. सावलीताईने नशीब काढलं बघा, तुमच्यासारखा नवरा मिळाला तिला. सावलीसारखी मुलगी ज्या घरात जाईल ना, त्या घराचं सोनच करेल. माझ्या मुलीला वाटलं असेल सारंग सर किती चांगले आहेत, सगळं विसरून गेले, आले, माझ्या विनंतीला मान दिला, हरिनाम सप्तासाठी वेळ दिला. पण त्या भाबडीला काय माहिती हो, तू किती स्वार्थी असते.
त्यामागचा तुझा स्वार्थ काय? शेवटी तिलोत्तमा मेंदळेच लेख तू कसा कमी पडशील नाही का? त्यांच्या पोटात घुसून त्यांचं खरं खोटं जाणून घ्यायला गेला होतास ना? घेतलं जाणून? हो सारंग मेंदळे, ती माणसं बाहेरनं जशी येत ना तशी आत नाही येत. तुमच्या आमच्यासारखी नाही, आतून एक बाहेरून एक. लक्षात ठेवा. जाता जाता एक सांगतो, आयुष्यात तुझ्यावर कोणतंही संकट आलं तर सावलीच्या या बापाला हाक मार, असेल तिथून येईन तुझ्यासाठी. नाही, तसं संकट तुझ्यावर येऊ नये ही देवाकडे प्रार्थना, पण तरी आलंच तर हाक मार, येईन नक्की. शेवटी जावं ये बाबा तू. बोलो साहेब, आयुष्यभराची कमाई होती गरज होती म्हणून ठेवलं तारण सोनं. सगळे हप्ते नियमित भरले सुद्धा, त्यात त्यांनी व्याज सुद्धा जास्त घेतलंय. आम्ही म्हणतो घेतलं व्याज जास्त तर घेऊ द्या, पण किमान सोनं तरी व्यवस्थित परत द्यायचं ना त्यांनी. खोटं सोनं दिलं साहेब, आणि काही विचारल्यावर दादागिरी करतो तो माणूस. अच्छा, होय सर. काय नाव काय म्हणालात त्या दादाचं? लालजी सेठ. लालजी सेठ म्हणजे तो ज्वेलर? हो तोच. कोरपडे बॉस, हा तोच लालजी शेठ आहे ज्याच्याकडनं आपल्याला नियमितपणे हप्ता येतो. ओ आय सी. बरेच दिवस झाले त्याला भेटून. कॉल लावा त्याला. फोन लावून काय बोलायचं साहेब? सांगा देवाने आठवण काढलेली. बरे काका, तुम्हाला काय चहा कॉफी? काही नको साहेब, फक्त आमचं सोनं तेवढं मिळवून द्या आम्हाला परत. काका रिलॅक्स. आता देवाच्या चौकीवर आलाय ना तुम्ही, मग टेन्शन देवावर सोडून द्यायचं. ओके, थोडा वेळ बाहेर बसा, करूया काय ते. या. होय साहेब. केम शो लालजी सेठ, माझा मा. मला माहिती नाही काय बोलायचं, पण सारंग सर, तुम्हाला काहीच बोलायची किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं. शिवाय गोष्टी अशा घडत गेल्या की तुमच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे. काय खोटं आहे काय खरं आहे हे माहीत नसल्यावर कुणाच्याही मनाची धांदळ उठतेच. आणि दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून आपण डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या नजरेने शहानिशा केलेली कधीही बरीच ना. आणि तुम्ही तेच केलं, त्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही. उलट ती तुमची जबाबदारी होती. शिवाय एखाद्या माणसाचा विश्वास तुटल्यावर त्याला पुन्हा विश्वास ठेवायला कठीण जाणारच ना. तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास बसला नसेल ना तरी माझी काही हरकत नाही. तुमच्या मनात माझ्याबद्दल तिळा एवढी जरी शंका असली तरी तुम्ही शहानिशा करून घ्या. अरे क्या देवा सेठ, पेढी पे आने का ना. ए इकडे कुठे बोलावलंस? अरे लालजी सेठ, सॉरी, एक छोटंसं काम होतं. माफ करा, म्हणजे तुमच्या लाईफ मधला एवढा इम्पॉर्टंट वेळ खर्च केला मी. रिअली सॉरी. कोई बात नहीं, बोलो कैसे याद किया? एक मिनिट. गडपडे
टॅन पैचान कोण यांना ओळखता? कोण आहे ते? अच्छा, तुम्ही यांना ओळखलं? हो हो हेच लालजी शेठ. यांनीच आमचं सोनं घेतलंय आणि खोटं सोनं दिलं आम्हाला. लालजी शेठ काय बोलताय ते? आला लक्षात आलं. करेक्ट बोलतायत ते. घेतलं होतं सोनं त्यांच्याकडे, कर्ज दिलं होतं, पण यांचं सोनं मी त्यांना देऊन टाकलं. अच्छा, खोटं बोलताय ते. आम्हाला खोटं सोनं दिलं यांनी. लालजी शेठ ये सच है? अरे आता तुमच्यापासून काय लपून ठेवायचं? घेतलं त्यांच्याकडनं सोनं, आणि दिलं खोटं सोनं त्यांना. हे काय बोलतो रे तू? हे पोलीस आहेत ना, आपले मित्र आहेत, मित्र. देवाचा दोस्त आहे आपला दोस्त. क्या सेठजी, तू आपलं काय पण वाकडं करू शकत नाही. जा घरला जाऊन झोप निवांत. ओ भाई घेऊन जा याला. साहेब काय बोलताय ते? करेक्ट बोलताय. अहो काका, या वयात तुम्ही काय करणार आहात एवढं सोनं घेऊ? हा, आणि हे पैसे खर्च कुठे करणार? काही नाही, झालं गेलं विसरून जा. या तुम्ही. लालजी सेठ तुम्ही पण या आता. सॉरी या, म्हणजे एवढ्याशा कामासाठी तुम्हाला डिस्टर्ब केलं. या. नो प्रॉब्लेम. चला येतो मी. एक मिनिट लालजी सेठ. काय राहिलंय काय? हो, एक महत्वाची गोष्ट द्यायची राहिली. काय? हा बोला दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाही म्हटलं घरी येत होतं मकर संक्रांतीचं वाण घेऊन. अरे वा 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 वा, या लवकर या. वेलकम. सगळी परिस्थिती ठीक आहे ना तिकडं? हा, बबलू आणि सोहम असताना वातावरण व्यवस्थित असणार. नाही चालायचंय. त्याचं काय आहे, ती माझ्यासोबत येते ना. हा माझ्याविषयी काही सांगताय का? आज नाही, हे सोमदादा सौतावून विचारतायत जयंतीला घेऊन येत आहे ना व? त्याचं काय, एकदा कोणी माणूस मला भेटलं की नाही, माझा प्रभाव त्यांच्यावर पडल्याशिवाय राहतच नाही हो. हाय सांगा बरं माझं काय? सोमदादा तुम्हाला तर आता कळलंच असेल काय करायचंय आणि काय नाही ते. हो 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 माहिती. सोहम राव आणि बबलू राव असताना काळजी करायचं काहीच कारण नाही. आम्ही सगळं सांभाळून घेऊ. होय चालायचं. चला ठेवतो. काय रे, काय झालं? काय सांभाळून घेतोयस? सखदेव दादा येतोय, पण त्याच्याबरोबर जयंती वहिनी पण येते. तुला माहिती आहे ना ती कशी आहे. आल्या आल्या एका दिवसात तिला कळेल की सावली वहिनीला आपण किचन मध्ये ठेवलंय, आणि तिला एकदा कळलं की मग म्हणजे सावली वहिनीचं सामान. मी काय? प्रसाद, देवाचा प्रसाद. काय लालजी सेठ, आमच्या गुरुनी आम्हाला एक मंत्र दिला होता. चोराच्या घरी चोरी केली तर पाप लागत नाही, पण चांगल्या माणसांना कधीच तकलीफ द्यायची नाही. समजा, त्यांचं सोनं परत कर. ए, तुला माहित नाही मी काय करू शकतो. असं पलटणं बरोबर नाही. अरे रंग बदलना तो फितरत है हमारी. ये देवा का एक उसूल है. अच्छे के साथ अच्छा और बुरे के साथ बहुत ज्यादा बुरा. समजा, तुझ्यासारख्या माणसांसोबत ना असंच वागलं पाहिजे. बघून घेतो तुला मी. अरे मी तुला विकत घेऊ शकतो ना, तर तुला विकू बी शकतो. लक्षात ठेव. ए, येड़ा समझा क्या? ये देवा तेरे जैसे 56 लालजी को खरीद सकता है. समझा? यांचा पत्ता माहिती आहे ना? आजच्या आज सोनं घरी पोचलं पाहिजे, ते पण व्याजासकट. निकाल. मेरे से दुश्मनी बहुत महंगी पड़ेगी, याद रख. सोडणार नाही तुला.
उपकार झाले साहेब. थँक्यू साहेब. अरे तुम्ही हात कशाला जोडताय? हात या देवासमोर नाही, त्या देवासमोर जोडायचं. बरं मला सांगा, तुम्हाला काही मूल बाळ वगैरे? एक मुलगा मुंबईत असतो. बर, मला सांगा, लहानपणी एखादा मूल हरवलेलं वगैरे तुमचं असं काही? तसं काही नाही सर. नक्की? नक्की साहेब. पण तुम्ही का विचारताय साहेब असं? काही नाही, या तुम्ही आणि काही लागलं तर फोन करा. हा, बॉस, त्यांना तुम्ही अजून एक मूल आहे का असं का म्हणून विचारलं? घोरपडे, आपल्या आई वडिलांना शोधतोय ना आपण. मग हे असले कपल्स भेटले की विचारत असतो की काय माहित, कधीतरी आपले आई बाप पण सापडतील आपल्याला. आणि एकदा का सापडला ना की त्याला जाब विचारणार की त्यांनी असं मला वाऱ्यावर का सोडून दिलं. चला लागूया कामाला. वहिनी, 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 वाचवा हा, वाचवा मला, वाचवा. अरे काय 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 झालंय? असं भूत मागे लागल्यासारखं का करताय? भूत? हाडळ म्हणा, हाडळ, हाडळ ते. वहिनी, बबलूला ना गोष्टी लांबवायची जरा सवयच झाली आहे. वहिनी, सखदेव येतोय, सावली वहिनीचा भाऊ, आणि त्याची बायको पण येते, जयंती वहिनी. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे ना मग. पण एक मिनिट, तू हडळ कोणाला म्हणत होतास? बबलू दादा, वहिनी आहेत त्या माझ्या. होय, वहिनी आहे तुमची, पण वहिनी आणि हाडळ दोघी पण सेम आहे. पण तुम्हाला कळतंय का प्रॉब्लेम काय झालाय ते? आता यात कसला प्रॉब्लेम सोहम? वहिनी, जयंती वहिनी कशी आहे हे तुला माहितीये? नाही ना? पण आम्हाला माहितीये. ती जर इकडे आली ना तर ती 100 चौकशा करेल, 100 गोष्टी विचारेल की हे असं काय, ते तसं काय, वाईट काय. आणि या सगळ्यामध्ये जर तिला कळलं की सावली वहिनीचं सगळं सामान आपण किचनमध्ये ठेवलंय तर ते सगळ्यांना कळेल. अरे देवा, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणूनच सावलीवरचं हे ट्रंक आहे ना, हे पहिलं हलवायचं आहे. पण मग सावलीचं सामान ठेवायचं कुठे? सांगितलं होतं ना मी येणार म्हणून परत. आले मी. जयंती, जरा सांभाळू ना. कुणाच्या घरी आली माहिती आहे ना व तुला? घरात जसा धिंगाणा घालतेस तसा धिंगाणा इथं घालू नकोस, कळलं का? बंगला ग बंगला ग बंगला ग बंगला, किती किती सुंदर मेंढ्यांचा बंगला ग बंगला. बंगला बंगला ग बंगला ग बंगला ग बंगला. आता एक काम करा, हे सामान नेऊन माझ्या रूम मध्ये ठेवा. पण दादा, ते बघू आपण. मिशन, सामान उचलायचं. आले ग बाई, मी आले. सावळे, हे काय ग? तुझी ट्रंक आहे ना? हा, आणि ते तुझं अंतरून पाघरून इथं काय करते पण? हे दोघं ते घेऊन कुठे चाललेत? काय ग, तू खरंच किचन मध्ये नाही ना राहत?